नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 3.2 शी न्यू नो फिअर हा लेसन. आणि आपल्याला माहितीच आहे इयत्ता 6वीसाठी न्यू सिलेबस आपण पाहत आहोत. तर या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी 3.1वर वर्ड मिनिंग्ज असतील, एक्सप्लेनेशन असेल किंवा क्वेश्चन आन्सर असतील, सगळ्या व्हिडिओ ऑलरेडी बनवून दिलेल्या आहेत. त्या तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पहा, तुम्हाला त्या नक्कीच आवडतील. फक्त तुम्ही सुनीता पाटील हे टाईप करायचं आणि स्टँडर्ड 6 हे टाईप करताच तुम्हाला माझ्या न्यू व्हिडिओसुद्धा अवेलेबल होतील. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर न्यू असाल तर अगोदर सबस्क्राईब करा, कारण मला माहितीच आहे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओ आवडतील. पण त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबतसुद्धा ती शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल. आणि लाईक करा, कमेंटसुद्धा करा, जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळेल की तुम्हाला माझ्या या व्हिडिओ आवडत आहेत. चला तर मग पाहूया आपल्याला ह्या लेसनमध्ये काय दिलं आहे. वॉर्म अप दिलेलं आहे. हॅव यू एव्हर बीन स्केअर्ड ऑफ समथिंग? तुम्ही कधी कशाला किंवा कोणत्या गोष्टीला घाबरला आहात का? लिस्ट द थिंग्स यू आर स्केअर्ड ऑफ. तर ज्या गोष्टींना तुम्ही कधी घाबरला असाल तर त्यांची एक लिस्ट बनवायची आहे. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट आर द थिंग्स दॅट हेल्प यू व्हेन यू आर स्केअर्ड? जेव्हा तुम्ही घाबरलेले असतात तर कोणत्या गोष्टी तुम्हाला मदत करतात ती भीती घालवण्यासाठी? कारण आपल्या लेसनचंच नाव आहे शी न्यू नो फिअर, म्हणजे तिला भीती काय असते हेच माहिती नाही आहे. तर हेच आपल्या लेसनचं नाव आहे. वॉर्मअपमधले हे जे काही क्वेश्चन्स आहेत त्यांचे आन्सर्स मी तुम्हाला ऑलरेडी क्वेश्चन्स आणि आन्सर्समध्ये दिलेले आहेत. तर तुम्ही ती व्हिडिओसुद्धा जाऊन पहा, जेणेकरून तुम्हाला कळेल की ह्या लेसनचे कोणकोणते क्वेश्चन आन्सर्स होते आणि वॉर्मअप्समधले क्वेश्चन्ससुद्धा कोणकोणते आहेत. ओके, चला तर मग करूया आपण आता लेसनला सुरुवात. बी म्हटलं आहे, रीड द फॉलोइंग स्टोरी. खूप सुंदर अशी स्टोरी दिलेली, खूप छान अशी स्टोरी दिलेली आहे 2 मुलींची. तर काय दिलं या स्टोरीमध्ये पाहूयात. निर्मला डिसलाइक्स सायल नॉट ओनली बिकॉज शी वॉज मोर ब्युटिफुल, बट सायल वॉज सो मच मोर इंटेलिजंट. शी सीम टू नो अ लॉट अबाउट थिंग्स अराउंड हर. तर निर्मला आणि सायल नावाच्या 2 मुली आहेत. निर्मलाला सायल अजिबातही आवडत नाही. निर्मला डिसलाईक सायल नॉट ओनली बिकॉज शी वॉज मोर ब्युटिफुल. ॲक्च्युली जर पाहायला गेलं तर सायल खूप सुंदर आहे, तर फक्त ती सुंदरतेमुळे तिचा द्वेष करत नाही. पण सायल वॉज सो मच मोर इंटेलिजंट. पण अजून का करते ती द्वेष तिचा? तर कारण सायल ही कशी आहे, इंटेलिजंट आहे, खूप हुशारसुद्धा आहे. शी सीम टू नो अ लॉट अबाउट थिंग्स अराउंड हर. आणि त्याचबरोबर तिला आजूबाजूच्या गोष्टींविषयी, वस्तूंविषयी असेल, प्राण्यांविषयी असेल, भरपूर अशी माहितीसुद्धा आहे. वन फाईन डे द टू मेट ॲट द व्हिलेज ग्रेझिंग ग्राउंड. आणि एक दिवस काय झालं तर एके दिवशी त्या दोघी कुठे भेटल्या? व्हिलेज ग्रेझिंग ग्राउंड, जिथं गुरं चरतात, ज्याला आपण माळरान म्हणतो, तर त्या ठिकाणी त्या दोघंही भेटल्या. ॲज ऑलवेज निर्मला इग्नोर्ड सायल्स ग्रीटिंग्स. आता सायलने ग्रीट केलं असेल किंवा आपण नमस्कार वगैरे करतो त्यालाच ग्रीटिंग म्हणतात, गुड मॉर्निंग वगैरे बोलतो त्याला ग्रीटिंग्स म्हणतात. तर त्याकडे निर्मलाने अगदी दुर्लक्षच केलं, इग्नोर केलं. वेन सायल इन्व्हायटेड हर, हे निर्मला कम हिअर, द ग्रास इज ग्रीनर ऑन दिस साईड. आणि जेव्हा सायलने तिला बोलावलं, इन्व्हाइट केलं, काय म्हटली ती? हे निर्मला, अगं निर्मला कम हिअर, इकडे ये, द ग्रास इज ग्रीनर ऑन दिस साईड. ह्या साईडला जी ग्रास आहे, जे गवत आहे ते खूप ग्रीन आहे, हिरवगार आहे. मला वाटतं त्या दोघंही काय करत होता तर गवताची पेंडी तयार करत असणार. गवत घरी नेण्यासाठी त्या तिथे आलेल्या असणार. म्हणून मग ती म्हणते की इकडे ये, इथं काय तर म्हणे खूप हिरवगार असं गवत आहे. निर्मला स्टक अप हर नोज अँड पाउटेड ओ. म्हणजे आपण एखादी गोष्ट नावडली किंवा तिच्याकडे दुर्लक्ष करायचं असेल तर ते एक प्रकारे ते माउथ, तोंड असेल तर ते पण वाकडं करतो आणि एक नाक उडवतं एक प्रकारे. तशा पद्धतीने तिने केलं आणि ओ म्हटलं. तेवढ्यातच हिस हिस हा जो साऊंड आहे तो स्नेकचा आहे, सापाचा आहे. ॲट द साऊंड निर्मला लिफ्टेड हर हेड. आणि जेव्हा तिने हा आवाज ऐकला, तिने तिची मान वर उचलली. हर ब्लड फ्रोज, म्हणजेच काय इथं ब्लड फ्रोजचा अर्थ होतो ती एकदम थंडगार झाली, असं नाही तर अगदी तिचं
तोंडचे पाणीच पळालं. म्हणजे काय तर ती खूप खूप घाबरली. बिफोर हर वॉज अ 12 फीट लाँग मॉन्स्टर ऑफ अ स्नेक. आणि तिच्यासमोर काय होतं तर 12 फूट लांबीचा मॉन्स्टर ऑफ अ स्नेक म्हणजे एक प्रकारे अजगर तिथे होता. शी वॉन्टेड टू शाउट हेल्प. आणि त्यावेळेस तिला ओरडावंसं वाटत होतं हेल्प हेल्प बट कुडंट. पण ती शाऊट करू शकत नव्हती कारण तिच्या तोंडातून आवाजच बाहेर पडत नव्हता. सडनली द पायथॉन्स हेड कॉइल्ड इटसेल्फ ट्वाईस राऊंड निर्मलाज नीज. आणि निर्मलाच्या गुडघ्यांभोवती पायाभोवती पायथॉन नावाचा जो स्नेक आहे अजगर ज्याला आपण म्हणतो त्याने कॉइल्ड इटसेल्फ म्हणजे स्वतःला गुंडाळलं. कॉईल करणे आपण कॉईल पाहिलं असेल ना सर्कलमध्ये राऊंडमध्ये. तर 2 वेळा त्याने निर्मलाच्या नीजला गुंडाळलं. निर्मला फेल्ट हर बोन्स वूड क्रश एनी मोमेंट म्हणजे क्षण. कोणत्याही क्षणाला निर्मलाला असं वाटत होतं की तिचे बोन्स जे आहेत तिचे जे हाडे आहेत ते काय होतील क्रश होतील मोडतील. इट्स ह्यूज इनफ टू स्वॉलो मी अलाइव. स्वॉलो म्हणजे गिळणे. तो एवढा ह्यूज होता एवढा मोठा होता की तो मलाही गिळू शकत होता असं तिला वाटत होतं. थॉट निर्मला तिने विचार केला. सडनली शी फेल्ट अ शावर ऑफ ब्लोज रेनिंग डाऊन द पायथॉन स्पाईन. आणि लगेच तेवढ्यात तिला काय जाणवलं तर त्या पायथॉनच्या स्पाईनवर पाठीवर जोरजोराने काहीतरी आदळतंय. सायल हॅड कम. सायल फाइंडिंग हर व्हॉइस निर्मला श्रिक आय कॅन फील इट्स पॉयझन. तर मग काय झालं सायल तिथे आलेली होती आणि तिने त्या अजगरावर काठीने त्याच्या पाठीवर ती तडाखे देत होती. आणि फाइंडिंग हर व्हॉइस आणि मग थोडं निर्मलाच्या जीवात जीव आला एक प्रकारे. आणि ती काय म्हणत होती निर्मलाला ओरडून आय कॅन फील इट्स पॉयझन. मला त्याचं पॉयझन जाणवतं आहे. त्यात जे विष असतं सापांमध्ये आपल्याला भीती असते त्या पद्धतीने तिच्याही मनात भीती आली की त्याचं विष मला जाणवतं आहे. पायथॉन्स आर नॉट पॉयझनस सायल ॲश्युअर्ड हर. तर खात्रीपूर्वक सायलने सांगितलं अगं पायथॉन जे असतात ते पॉयझनस नसतात विषारी नसतात. ॲट फर्स्ट सायल वॉज नॉट एबल टू ब्रिंग द पायथॉन अंडर हर कंट्रोल. सुरुवातीला सायल पायथॉनला त्याच्या कंट्रोलमध्ये आणू शकत नव्हती. देन शी थ्रू द स्टिक अवे अँड ग्रॅब द स्नेक्स जॉज विथ हर हँड्स. मग तिने काय केलं तिच्याजवळ जी काठी होती तिने ती लांब फेकली आणि काय केलं ग्रॅब द स्नेक्स जॉज म्हणजे जबडे त्या स्नेकचे त्या पायथॉनचे जबडे तिने ओपन करायला सुरुवात केली विथ हर हँड्स तिच्या हातांनी. विथ ऑल हर माईट म्हणजे शक्ती पॉवर सगळी शक्ती एकटवून शी ट्राईड टू फोर्स देम ओपन. आणि त्यांना ओपन करण्याचा त्या जबड्याला ओपन करण्याचा ती प्रयत्न करू लागली. इट विल बाईट यू एल्ड निर्मला इन पॅनिक. अगदी घाबरून ती म्हटली की अगं नकोस तो काय करेल म्हणे तुला बाईट करेल चावेल. पायथॉन्स कॅन नॉट बाईट सेड सायल म्हटली की पायथॉन कधीही चावत नाहीत. ॲज शी पुश्ड हर हँड इन टू द स्नेक्स थ्रोट म्हणजे गळा. तिने स्वतःचा हँड त्या स्नेकच्या थ्रोटमध्ये टाकला. द स्नेक स्क्विर्ड म्हणजे काय तो एक प्रकारे तो वळवळला. किक निर्मला त्याने काय केलं किक निर्मला फ्री युअर सेल्फ कमांडेड सायल. तर तो वळवळला तेवढ्यातच तिने काय ऑर्डर केली किंवा काय बोलली ती निर्मलाला किक म्हणजे याला काय करतो लात मार आणि तुला स्वतःला फ्री कर. तुझ्या या वेटोळ्यामधून या पायथॉनच्या वेटोळ्यामधून स्वतःला तू फ्री कर कमांडेड सायल. द मोमेंट द स्नेक्स ग्रीप लूजन स्लाइटली. आणि त्याच वेळेस काय झालं होतं तर याची जी ग्रीप होती पकड होती सापाची ती थोडी लूज झाली. निर्मला किक्ड हर लेग विथ ऑल हर स्ट्रेंथ अँड फेल्ड द स्नेक स्लाइड. आणि स्वतःची सगळी शक्ती एकटवून निर्मलाने काय केलं तर त्या पायाने त्याला थोडंसं आदळलं त्याच्यावर आणि स्वतःला फ्री केलं. द नेक्स्ट मोमेंट शी वॉज फ्री. आणि लगेच पुढच्या क्षणाला ती फ्री होती स्वतंत्र होती त्या पायथॉनच्या तावडीमधून. शी रॅन नॉट डेअरिंग टू लुक बॅक. आणि ती धावतच सुटली. कोण तर निर्मला धावतच सुटली. अगदी तिने पाठी मागे वळूनही पाहिलं नाही. मस्टरिंग ऑल हर स्ट्रेंथ सायल थ्रू द स्नेक्स हेड असाइड.
मस्टरिंग म्हणजे गोळा करणे, ऑल हर स्ट्रेंथ म्हणजे शक्ती, पॉवर म्हणजे स्वतःची हिंमत एकवटून तिने काय केलं, त्या स्नेकचं, त्या पायथॉनचं हेड बाजूला केलं. इन अ फ्लॅश शी वॉज फ्री, आणि अगदी सेकंदात ती अगदी फ्री झाली. शी रॅन सून अँड कॉट अप विथ निर्मला, आणि खूप पटकन धावत गेली, पळत गेली आणि निर्मलाला कॅच केलं. एक प्रकारे निर्मलासोबत ती निघाली. वेन द विलेज पीपल हर्ड देअर स्टोरी दे वेअर प्राऊड ऑफ सायल्स ब्रेवरी. ब्रेवरी म्हणजे शौर्य, वीरता. आणि जेव्हा या गावातल्या लोकांनी ही स्टोरी ऐकली पायथॉनविषयी, निर्मला आणि सायलविषयीची, त्यांना प्राऊड फील झालं, अगदी अभिमानास्पद वाटलं. तर कोणाविषयी? सायलच्या ब्रेवरीविषयी, सायलच्या शौर्यतेविषयी. आणि आपल्याला माहीतच आहे आपल्या देशामध्ये ही प्रथा आहे की जेव्हा काही असे शौर्यतेने कोणीतरी अशी शूरता दाखवली लहान लहान मुलांनी, तर त्यांनासुद्धा ब्रेवरी अवॉर्ड दिला जातो आपल्या प्रेसिडेंटकडनं. त्याचप्रमाणे ऑन रिपब्लिक डे शी वॉज ऑनर्ड बाय द इंडियन प्रेसिडेंट फॉर हर करेज. करेज म्हणजे धैर्य, हिंमत, अँड ब्रेवरी, शौर्य. तर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तिला ऑनर केलं गेलं, तिला सन्मानित केलं गेलं. कोणाकडून? आपल्या भारताच्या प्रेसिडेंटकडून, आपल्या भारताच्या राष्ट्रपतींकडून. कशासाठी? तर तिच्या करेजसाठी, तिच्या हिमतीसाठी, तिच्या शौर्यासाठी. निर्मला वॉज द हॅपीएस्ट पर्सन टू सी सायल राईड डेकोरेटेड एलिफंट इन द रिपब्लिक डे प्रोसेशन. आणि जे काही प्रोसेशन होतं आपल्या इंडियाचं, तर त्या प्रोसेशनमध्ये एका हत्तीला खूप छानपणे डेकोरेट करून त्या हत्तीवर कोणाची स्वारी होती? तर ह्या सायलची होती. आणि ते पाहून निर्मला काय झाली होती? तर हॅपीएस्ट पर्सन, खूप 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 आनंदी होती ते सगळं पाहून. आणि आपण सुरुवातीला लेसनच्या सुरुवातीलाच पाहिलं, तर निर्मला कशी होती? तर तिच्यामध्ये होतं, जेलसी तिच्यामध्ये होती, द्वेष तिच्यामध्ये होता सायलविषयी. पण आता तिला काय वाटते? तर खूप आनंद वाटतोय सायलला अशा पद्धतीने त्या प्रोसेशनमध्ये पाहून. निर्मला also realized that ever since she had overcome jealousy, she was a happier person. आणि निर्मलाला आता कळलं की जिलसी जर आपल्या मनामध्ये नसेल, द्वेष जर आपण काढून टाकला, तर आपण खूप खूप आनंदी पर्सन, आनंदी व्यक्ती होऊन जातो. तर अशा पद्धतीने खूप सुंदर अशी स्टोरी एका 2 मुलींविषयी ही होती. तर खूप छान पद्धतीने मी तिला एक्सप्लेन केलं आहे. चला तर मग व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबतही शेअर करा, आणि त्याचबरोबर चॅनललाही सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा. ओके, थँक्यू.